नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। सरकारी योजना आहे पोस्ट ऑफिसची ही सुपरहिट योजना दर महिन्याला मिळवा 9250 रुपये। याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर मग वेळ वाया न घालवता सरकारची ही सुपरहिट एकूणच पोस्ट ऑफिसची ही सुपरहिट योजना काय आहे व दर महिन्याला कशा पद्धतीने आपल्याला 9200 रुपये या ठिकाणी मिळवता येतो ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया। बघा, या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता। टायटल काय आहे बघा, सरकारी योजना पोस्ट ऑफिसची सुपरहिट योजना दर महिन्याला मिळवा 9250 रुपये। बघा, अपडेट काय आहे सरकारी योजना पोस्ट ऑफिस मंथली स्कीम। पोस्ट ऑफिस मंथली इन्कम स्कीम म्हणजे POMIS हे त्या लोकांसाठी एक उत्तम गुंतवणुकीचे पर्याय आहे जे दर महिन्याला या ठिकाणी निश्चित उत्पन्न कमवू इच्छितात। ही सरकारी योजना पूर्णपणे सुरक्षित आहे आणि यात 7.4% वार्षिक व्याज देखील मिळते। बघा, योजना कशी काम करते। पोस्ट ऑफिस मंथली इन्कम स्कीम म्हणजे POMIS अंतर्गत तुम्ही सिंगल अकाउंटद्वारे जास्तीत जास्त 9 लाख रुपये आणि जॉइंट अकाउंटद्वारे 15 लाख रुपये या ठिकाणी गुंतवणूक करू शकता। बघा, कोण खातं उघडू शकतो नेमका तुम्हाला देखील प्रश्न पडलेलाच असेल याच्या बाबतीत, कारण की खातं कोण उघडू शकतो। बघा, 18 वर्ष किंवा त्यापेक्षा जे जास्त वय झालेले आहेत त्या जास्त वयाच्या प्रौढांना या ठिकाणी खातं उघडता येतो। जॉइंट अकाउंट म्हणजे जास्तीत जास्त 3 प्रौढ या ठिकाणी समावेश आहे। अल्पवयीन मुलांच्या नावावर पालक किंवा संरक्षक देखील खाते उघडू शकतात। जर अल्पवयीन 10 वर्षाचा असेल तर तो स्वतःच्या नावाने खाते या ठिकाणी उघडू शकतो। हे झालं खातं कोण उघडू शकतो। त्यानंतर गुंतवणुकीचे नियम बघा, खाते किमान 1000 रुपयांपासून उघडता येते। सिंगल अकाउंटमध्ये जास्तीत जास्त 9 लाख रुपये आणि जॉइंट अकाउंटमध्ये जास्तीत जास्त 15 लाख रुपये या लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक तुम्हाला करता येते। या जॉइंट अकाउंटमधील प्रत्येक खातेदाराचा हिस्सा हे समान असेल। बघा, व्याज कसे मिळते। या योजनेत 7.4% वार्षिक व्याजदर लागू आहे। प्रत्येक महिन्याचे व्याज हे थेट ग्राहकांच्या खात्यात या ठिकाणी जमा केले जाते। जर ग्राहकाने व्याजाची रक्कम काढली नाही तर ती पोस्ट ऑफिस सेव्हिंग अकाउंटमध्ये जमा होते आणि त्यावरही या ठिकाणी व्याज मिळते। बघा, या योजनेची परिपक्वता कालावधी 5 वर्षाची आहे। कालावधी संपल्यानंतर ती नव्या व्याजदरांसह पुन्हा या ठिकाणी सुरू करता येते। बघा, मासिक उत्पन्नाचे उदाहरण काय आहे। जॉइंट अकाउंट गुंतवणूक 15 लाख रुपये, वार्षिक व्याज 1,11,000 रुपये। त्यानंतर मासिक उत्पन्न जे आहे ते 9250 रुपये। बघा, एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी सिंगल अकाउंटसाठी बघा गुंतवणूक जी आहे ती 9 लाख रुपये आहे। वार्षिक व्याज 66,700 रुपये आणि मासिक उत्पन्न आहे 5,550 रुपये। या योजनेचे जे फायदे आहेत बघा, ही जी योजना आहे ही योजना बँक FD पेक्षा जास्त परतावा देते। 5 वर्षानंतर ती नव्या व्याजदरांसह सुरू देखील या ठिकाणी ठेवता येते। जर गुंतवणूकदाराने योजना पुढे सुरू ठेवली नाही तर 5 वर्षानंतर संपूर्ण गुंतवणूक रक्कम या ठिकाणी परत मिळते। बघा, अकाउंट वेळेपूर्वी बंद करण्याचे नियम। खाते उघडल्यापासून 1 वर्षापूर्वी बंद करता येत नाही। 1 ते 3 वर्षांच्या दरम्यान खाते बंद केल्यास 2% रक्कम या ठिकाणी कपात केली जाईल। 3 ते 5 वर्षाच्या दरम्यान खाते बंद केल्यास 1% रक्कम या ठिकाणी कपात केली जाईल। बघा, सुरक्षित आणि नियमित उत्पन्नासाठी उत्तम पर्याय। पोस्ट ऑफिस मंथली इन्कम स्कीम म्हणजे POMIS ही एक सुरक्षित आणि विश्वासार्ह योजना आहे जी दर महिन्याला नियमित उत्पन्नाची हमी देते। कमी जोखमीसह गुंतवणूक करून निश्चित मासिक उत्पन्न कमावण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी ही योजना या ठिकाणी खास तयार केली गेली आहे। बघा, एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आत्ताच पाहिल्याप्रमाणे ही जी पोस्ट ऑफिसची ही सुपरहिट योजना दर महिन्याला तुम्हाला 9250 रुपये या ठिकाणी मिळवता येणार आहे। याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत। अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमचे अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला
लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।